हिंजवडीमध्ये तडीपार असलेल्या 4 ते 5 जणांकडून तरुणावर हल्ला. हॉटेलच्या भाड्यावरून वाद झाल्यानं हल्ला झाल्याची माहिती. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. सिंधुदुर्ग एसटी विभागाला नवीन लालपरी बसेस प्राप्त. सिंधुदुर्गसाठी 55 बसेस यापूर्वी प्राप्त. लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी नवीन एसटी वापरली जाणार. बदलापूर शहरात 17,000 बाहेरचे मतदार. हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा इशारा. ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणातील सर्व आरोप दिलीप खेडकर यांनी फेटाळले. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा खेडकर यांचा आरोप. अहिल्यानगर शहरातील 5 डॉक्टरांसह डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबच्या तज्ज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल. अशोक खोकराळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल. कोरोना काळात जास्त बिल आकारणं, अवयव तस्करी, प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणं असे डॉक्टरांवर आरोप. दिवाळीत भेसळीवर एफडीएची नजर. राज्यातून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त. खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप आणि भगरमध्ये आढळली भेसळ. शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार. भाईंदर पश्चिममधील जंजिरे धारावी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा. किल्ल्यावर गडप्रेमी तरुणांनी दीपोत्सव केला साजरा. धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात दीपोत्सव साजरा. मंदिराच्या परिसरात भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. तब्बल 3,000 दिव्यांमुळे परिसर प्रकाशमान. पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. कर्मचाऱ्यांना 32,000 रुपये भरघोस सानुग्रह अनुदान. मुंबईत सरकारी कोट्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या आयपीएस रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही. पुरुषोत्तम चव्हाण यांना न्यायालयानं वैद्यकीय जामीन देण्यास दिला नकार. बीडमधील नागरिकांना दिवाळीत पुरवठा विभागानं दिला सडलेला तांदूळ. तांदळात किडे, चुरा, काळी बुरशी. धक्कादायक व्हिडिओ समोर. जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर खंडोबा देवाचा छबिना पुजारी सेवेकरी वर्गाकडून काढण्यात आला. मंदिरात नित्य वारकरी, मानकरी, पुजारी सेवेकरांकडून फुलांची सजावट. सोलापूरच्या करमाळ्यातील 8 वर्षाच्या मुलाचं कानाचं ऑपरेशन यशस्वी. एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून ऑपरेशन. चिमुकल्याच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचेही आभार व्यक्त. धुळे आणि साक्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान. शासनाकडून 16,357 शेतकऱ्यांना 10,22,97,000 अनुदान प्राप्त. धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये 92% जलसाठा. 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 94% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये 88% जलसाठा.